हळद हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यात घेतलं जाणारं एक महत्त्वाचं नगदी पीक। हळदीची पारंपरिक पद्धतीने अनेक शेतकरी लागवड करतात, पण मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बेडवर हळद लागवड करून उत्पादनात भरघोस वाढ साधली आहे। बेड पद्धतीने हळद लागवडीविषयी आज आपण कळमनुरीचे तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकाबरोबरच हळदीचं एक पारंपरिक पद्धतीनं पीक मोठ्या क्षेत्रावर घेतलं जाते आणि हे जे पीक हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद ही पीक लागवड केली जाते ही पारंपरिक पद्धतीनं लागवड केली जात होती आणि त्याचं उत्पादन एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत येत होतं। पण हळदीचं मागील 3-4 वर्षापासून कृषी विभागानं प्रचार आणि प्रसार केला आणि हळदीचं पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक लागवडीनं हळद कशी करता येईल आणि हळदीला बेड पद्धतीनं लागवड करून हळदीचं आज जे या जिल्ह्याचं उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। बेणे प्रक्रिया हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि बेण्यासाठी आपण 2-3 प्रकारचं बेणं निवडतो। एक तर मदर सेट म्हणतो आपण त्याला, मात्रकंद, दुसरा अंगठे गड्डा आणि बाकी त्याला काय म्हणतो आपण फिंगर। अशा प्रकार 3 प्रकारचं जे बेणं आहे, तर मात्रकंद जर आपण 50 ते 60 ग्रामचे मात्रकंद जर वापरत असलो तर 2 ओळीतलं अंतर 1 फूट ठेवलेलं आहे, 2 रोपातलं अंतर आपल्याला 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि 30 जर आपण शेंग किंवा फिंगर वापरत असतो तर 2 फिंगरमधलं अंतर आपल्याला 9 इंच ठेवायचं आहे। या पद्धतीनं हळद लागवड करून घ्यायची, मध्ये ड्रीपची नळी टाकायची आणि ही नळी टाकल्यानंतर बेणे प्रक्रिया करून आपल्याला लागवड। बेणे प्रक्रियासाठी आपण 100 लिटर पाण्यामध्ये 200 ते 250 ml क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपॅरिफॉस हे औषध आणि 100 ग्राम 22 किंवा डायथेनियम 45 त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये हळद 5 ते 10 मिनिटं बुडवून नंतर जीवाणू संवर्धनाची बेणे प्रक्रिया करून आपल्याला हळदीची लागवड करायची। हळद लागवड केल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून तणनाशक अट्रॅजिन सारखं तणनाशक जर आपण त्याच्यावर मारलं तर उगवणपूर्व तणनाशक जर मारलं तर तिथं कुठल्याही तणाचा प्रादुर्भाव होत नाही। जर उगवणपूर्व तणनाशक मारणं झालंच नाही पण तण उगवलंय आणि हळद उगवायची राहिली, अशा एक 8 ते 10 दिवसामध्ये आपण तिथं ग्लायफोसेटचा सुद्धा वापर आपण करू शकतो। गरज पडून त्याचं पाणी द्यायचंय आणि पाणी दिल्यानंतर मग याला आपल्याला माती लावून, ज्यावेळेस बेड आहेत, मोठा जर पाऊस झाला तर बेड काय होते की घसरतात, म्हणून बेडला आपल्याला वखरानं माती लावून घेणं या हळदीला फार अत्यंत महत्त्वाचं आहे। 2.5 ते 3 महिन्याचं पीक झालं त्यावेळेस आपल्याला याची पूर्ण बेडच्या बाजूचे दोन्ही दांड खोदून त्याला मातीची भर द्यायची आहे आणि त्यावेळेसच आपल्याला दुसरा नत्राचा हप्ता 45 दिवसानं द्यायचा आहे। अशा पद्धतीनं हळदीला खताच्या मात्रा संपल्यानंतर फक्त पाणी व्यवस्थापन करायचं आहे। हळदीला फक्त ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये कंदमाशी लागण्याचा फार मोठा धोका असतो, म्हणून या कंदमाशीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ज्यावेळेस असे कंदमाशीचे पतंग शेतामध्ये उडताना दिसतात त्यावेळेस त्याच्यावर आपण क्विनॉलफॉस 10 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 25 ml आणि बुरशीनाशक डायथेनियम 45 आहे किंवा दोन्हीचं मिक्सचर हे एक जर 20 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून आणि स्टिकर टाकायचं, दर फवारणीला स्टिकर टाकायचं आणि अशा आलटून पालटून 3 ते 4 फवारण्या जर आपण केल्या तर आपल्या हळदीवर कुठलाही रोग आणि कीड येणार नाही। नवीन आधुनिक तंत्रज्ञानानं शेतकरी बांधव आमच्या भागामध्ये लागवड करत आहेत आणि मागील वर्षाचे अनुभव पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन ओल्या हळदीचं 300 क्विंटलपर्यंत मिळालेलं आहे। वाळवून याचं जरी म्हणलं तर आपण 55 ते 60 क्विंटल आपल्याला एका एकरमधून आपल्याला वाळलेली हळद काही शेतकऱ्यांना मिळालेली, पण सर्वसाधारण शेतकऱ्यांना जर पाहिलं तर 30-35 क्विंटलपर्यंत सुद्धा वाळलेली हळद याच्यामधून या तंत्रज्ञानामधून। तर पारंपरिक पद्धतीनं आपल्याला एकरी 10 ते 12 क्विंटल हळद मिळत होती आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आपण 3 पट 35 ते 40 क्विंटलपर्यंत सुद्धा हळद या प्रति एकरी उत्पादन तयार करू शकतो आणि याला बाजारभाव कमीत कमी जरी म्हणला, आजचा जरी बाजारभाव कमीत 5,500-6 हजार जरी म्हणला आणि 50 क्विंटल जरी आपण 40 क्विंटल धरली तरी एकरी 2 लाखाचं उत्पादन आणि फक्त 8 महिन्याचं पीक। कुठल्याही या पिकाला गारपिटीचा धोका नाही, कुठल्या याचा धोका नाही, असं एक चांगलं पीक या भागामध्ये आहे। शेतकरी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेत आहे। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा या शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घेत
संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठेही जा तुम्हाला बेडवर लागवड, त्याला ठिबक आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर या पद्धतीनं आणि एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करून हळदीचं एक चांगलं प्रकारे चित्र या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे.